नमस्कार मित्र हो, आर टीच्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन घेऊन आपल्यासमोर आलेलं आहे. आपल्यासमोर आहे आर टीचे ऑफिशियल वेबसाईटचं होम पेजवरती आपण आलेलं आहे. तर इथं आल्यानंतर एक नवीन सूचना ह्या वेबसाईटवरती अपलोड झालेल्या आहेत. ते पालकांकरता सूचना आहेत. काय आहे त्या सूचना याची डिटेल आपण आता जाणून घेणार आहोत. तर आर टी प्रवेश प्रक्रिया 2024-25 या वर्षाकरता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून पालकांनी पुढील सूचना पाहूनच अर्ज भरणे गरजेचं आहे. पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहावे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतरच सबमिट बटन क्लिक करावे. आपल्या पालकाचा अर्ज भरत असताना जन्म दाखल्यावरील जन्मदिनांक लिहावा. 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना कमाल 10 शाळा तुम्हाला निवडायच्या आहेत. अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्रे पालकांनी तयार ठेवावीत. लॉटरी लागली आणि कागदपत्रे नसतील तर प्रवेश रद्द केला जाऊ शकतो. अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला असेल असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा. एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे 2 अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते लॉटरी प्रक्रियेतून समाविष्ट केले जाणार नाहीत. अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत पूर्ण जपून ठेवावी. अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द केला जाईल. अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिकवर पासवर्ड या टॅबवरती क्लिक करून रिसेट करावा. आर टी 25% प्रवेश 2024-25 या वर्षाकरता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ही 30/4/2024 पर्यंत राहील. दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्यापुढील हे ग्राह्य धरले जाईल. सन 2024-25 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे. सन 2024-25 याकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे. अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगलवरती पत्ता टाकून ते लॅटिट्यूड लॉंगिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही. जर तुम्हाला 1 किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित सरकारी शाळा उपलब्ध असल्यास तुम्हाला सेल्फ फायनान्स स्कूल सिलेक्शनसाठी उपलब्ध नसेल व सेल्फ फायनान्स स्कूल नॉट अवेलेबल असा मेसेज दिसेल. बालकाच्या जन्मतारखेबाबत दिव्यांग बालकांचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या असल्यास त्वरित rtmah2020@gmail.com और educom-maha@maha.gov.com यावर ईमेल ॲड्रेसवरती ईमेल करायचा आहे जर कुठलाही डाऊट असेल तरी.